नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आंतरराष्ट्रीय योगा दिन दिनांक 21 जून रोजी साजरा करण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर धुळ्यातील डॉक्टर राजेश गिंदोडिया यांच्या वतीने शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव या ठिकाणी वॉटर योगाचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाण्यामध्ये विविध योगाचे प्रकार सादर करण्यात आले. यावर्षीही विश्व योगाच्या निमित्ताने आपण जिल्हा क्रीडा संकुलामध्ये वॉटर योगा अर्थात जलयोग हा अभिनव असा व्यायामाचा प्रकार आयोजित करीत असतो. प्रत्येक दिवशी आपण 5 जे जलतरण तलाव आहेत धुळे शहरामध्ये, त्या तलावामध्ये आपला सराव चालू असतो. 21 तारखेला सर्व जगामध्ये योगाच्या संदर्भातले शिबिरं ही आयोजित केली जातात. त्याचं औचित्य साधून आपण दरवर्षी 1 दिवस अगोदर जलयोगाचा हा उपक्रम राबवतो. आदरणीय नरवडे साहेबांना मी सांगू इच्छितो, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या कार्यक्रमाला आपल्या पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय कापडणीस साहेब हेही आपल्या या कार्यक्रमासाठी आले. त्यांचंही आपण स्वागत करूया. तर आम्ही हा जलयोगा डॉक्टर जगदीश गिंदोडिया हे धुळे शहरातले नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले नावाजलेले त्वचारोग तज्ज्ञ आहेत. खरं तर वैद्यकीय व्यवसायामध्ये नावारूपाला आलेले, परंतु रोग झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी योगाला वाहून घेतलेला आहे. गेल्या 10 वर्षापासून योगाचा प्रचार आणि प्रसार करत असतानाच पाण्यामध्ये जी काही ताकद आहे निसर्गाने दिलेली, या ताकदीचा उपयोग माणसाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायमस्वरूपी ठेवण्यासाठी म्हणून जो उपयोग होतो, तो उपयोग सर्वसामान्य लोकांना करून देण्याच्या हेतूने त्यांनी स्वतः ही संकल्पना राबवलेली आहे धुळ्यामध्ये प्रथमतः. आणि याचा प्रचार आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये करू इच्छितो. उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 स्टेडियममध्ये हा प्रयोग झालेला आहे आणि याच्या पुढेही दिल्लीपर्यंत पोहोचण्याची आमची मनीषा आहे. आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. आपल्याकडून आमची अपेक्षा आहे की या जलयोगाला धुळे जिल्ह्यामध्ये अग्रस्थान मिळावं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते अधिकारी कर्मचारी या योगामध्ये सहभागी व्हावेत. मी डॉक्टर गिंदोडिया सरांना विनंती करतो की आपला हा योगाचा शुभारंभ आपण करावा आणि हा शुभारंभ झाल्यानंतर आपला योगा संपल्यानंतर फक्त 10 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. सरांचं आशीर्वादपर भाषण आपल्याला, मार्गदर्शनपर भाषण आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.